आज 2023चं जे आर्थिक विवरणपत्र संसदेमध्ये सादर करण्यात आलेलं होतं आणि या आर्थिक विवरणपत्रामध्ये साधारणपणे नवीन स्कीम्स कोणत्या लॉन्च केलेल्या आहेत आणि नवीन कर रचनेमध्ये काही बदल झालेले आहेत का. तर बजेट काय असतं बघा, तर बजेटमध्ये स्पेशली दोन भाग असतात. पहिला जो भाग असतो ना, तर त्यामध्ये स्कीम्स आणि पॉलिसीज म्हणजे जे काही स्पेशली जे कोणते काही डेव्हलपमेंट सेक्टर्स असतात तर त्या डेव्हलपमेंट करण्यासाठीचे काही स्कीम्स आणि पॉलिसीज लॉन्च केलेले असतात. उदाहरणार्थ हेल्थ असेल, एज्युकेशन्स असेल, वुमन्स असतील, ठीक आहे, बँकिंग सुधारणांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, यांच्यासाठीचे सेंट्रली स्पॉन्सर स्कीम्स असतील. आणि दुसरा जो पार्ट आहे तो टॅक्स रचना कशी असणार आहे. तर आपल्याला नवीन येणाऱ्या याच्यामध्ये जर डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स रचनेमध्ये काही बदल केले गेलेले आहेत का, सो साधारणपणे बजेटमध्ये ह्या गोष्टी दिलेल्या असतात. मग आता जे वित्तीय वर्ष आहे 2023 आणि 24साठीचं आर्थिक वर्ष, त्याला आपण त्याच्यामध्ये येणारा पैसा कसा असेल आणि खर्च कशा पद्धतीने केला जाणार आहे यावर आपण जरा थोडंसं चर्चा करूया. तर यामध्ये बघा, तर भारतामध्ये जे काही बजेटमध्ये येणारा जो काही महसूल जो काही भाग आहे तर कुठून कोणत्या भाग म्हणून सर्वाधिक पैसा येणार आहे. तर त्यामध्ये जर बघितलं गेलं कर्ज आणि इतर देणी जर बघितलं गेलं त्याच्यामध्ये 34% हा भाग असेल. आलं लक्षात, तिथून महसूल येणारा जो काय असेल ना तो पार्ट असेल 34%. आणि दुसरी गोष्ट जर बघितलं गेलं आणि त्याच्यामध्ये असेल तो आयकर असेल, सॉरी GST आणि इतर कर असतील, आलं लक्षात, तो 17% आहे GSTमधून येणारा महसूल. आणि तिसरी गोष्ट आहे तो आहे आयकर आणि कॉर्पोरेशन कर. आयकर आणि कॉर्पोरेशन कर हे दोन्ही पण 15% आहे. म्हणजे परीक्षेला जर विचारलं गेलं तर सर्वाधिक महसुलामध्ये येणारा जो काही स्रोत असेल ना तो कर्ज आणि इतर देणी असेल तो 34% आहे. आणि GSTमधला 17% आहे. आणि आयकरमध्ये असेल तो किती असणार आहे तर तो 15% असेल. आता जाणारा पैसा किंवा ज्याला आपण म्हणतो की शासनाचा खर्च कुठे असणार आहे बघा, सर्वाधिक खर्च जर बघितला गेला तर तो साधारणपणे व्याजाच्या देण्यावर असणार आहे. आलं काय, शासनाने जे काही कर्ज घेतलेलं असेल ना त्याच्यावरचं व्याज ते 20% आहे. ओके. दुसरी गोष्ट जर बघितलं गेलं राज्यांना दिला जाणारा कर आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो काही एकूण महसुलाचा जो काही स्रोत आहे त्याच्यामध्ये राज्यांचा पण वाटा असतो. मग तो वाटा साधारणपणे किती असणार आहे तो 18% आहे. त्याच्यानंतर जर बघितलं गेलं केंद्राच्या सार्वजनिक क्षेत्रातील ज्या काही योजना आहेत त्याच्यावरचा खर्च आहे तो म्हणजे किती 17%. आलं लक्षात. म्हणजे खर्च कुठे कुठे असणार आहे तर व्याजावर असणारे 20% एक नंबर. 2 नंबरला असणारे राज्यांना दिला जाणारा कर तो असणारे 18%. तिसरी गोष्ट आहे केंद्राच्या क्षेत्रातील योजना ज्या आहेत त्या 17%. तो साधारणपणे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. त्याच्यानंतरचं जो तिसरा पार्ट आहे तो म्हणजे किती खर्च कुठे जाणार आहे. तर असंही परीक्षेला विचारलं जातं. सर्वाधिक खर्च जर बघितला गेला येणाऱ्या आर्थिक वर्षभरामध्ये तो संरक्षण क्षेत्रामध्ये सर्वाधिक असेल. आणि तो किती असेल तर 5.94 लाख कोटी असणार आहे. आलं लक्षात. ही लाख कोटीमध्ये आकडा आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये 5.94 कोटी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भूपृष्ठ वाहतूकसाठी 2.70 लाख कोटी असणार आहे. 3 नंबरला रेल्वे आहे 2.41 लाख कोटी आहे. तर साधारणपणे हे पण एक स्ट्रक्चर लक्षात ठेवा की किती खर्च कुठे केला जाणार आहे. 1 नंबर संरक्षण क्षेत्र आहे जवळपास आपण 6 लाख कोटी असं म्हणू शकतो. भूपृष्ठ वाहतूक आहे 2.70 लाख कोटी म्हणू शकतो. आणि रेल्वे आहे 2.41. बाकीच्या गोष्टी तुम्ही नंतर लक्षात ठेवल्या तरी चालेल. ओके. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या महत्त्वाच्या आहेत. असं आता मित्रांनो आपण यामध्ये बघूयात की बजेटमध्ये स्पेशली जर बघितलं गेलं कशावर हायलाईट केलं गेलेलं आहे आणि त्यांचे उद्देश काय आहेत. आलं लक्षात. ह्या बजेटचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं साधारणपणे 6 ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहिला जो ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो असा आहे का नागरिकांसाठी विशेषतः तरुणांसाठी काही संधी उपलब्ध करून देणे. ठीक आहे. दुसरी गोष्ट वाढ आणि रोजगार निर्मितीसाठी काही प्रेरणा प्रदान करून देणे. सूक्ष्म आर्थिक स्थिरता ज्याला आपण म्हणतो की मायक्रो फायनान्शियल स्टॅबिलिटी जे आहे ना त्यांच्यावर भर देणं. ठीक आहे. त्याच्यानंतरचं 2023च्या अर्थसंकल्पामध्ये महिला सक्षमीकरण. आलं लक्षात. म्हणजे असं म्हटलं तर की वुमन्सच्या एम्पॉवरमेंटसाठी पण बरंच काही फोकस करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं की बचत गट असतील, स्वयंसहायता गट असतील त्यांना सक्षम करणं आणि कच्च्या मालाचा पुरवठा करणं, ब्रँडिंग करणं, उत्पादन करणं आणि स्वयंसहायता जे गट आहे ना त्यांना मदत करणं ही उद्दिष्ट ह्या नवीन बजेटमध्ये असणार आहे. आता ह्या बजेटचं एक वैशिष्ट्य काय आहे तर या बजेटमध्ये काही प्रायोरिटीज डिसाईड केल्या गेलेल्या आहेत. त्यांना 7 प्रायोरिटीज असं म्हटलं जातं. आणि या 7 प्रायोरिटीज जर बघितल्या गेल्या तर साधारणपणे त्यांना सप्तर्षी मॉडेल ॲज अ गाईड असंही म्हटलं जातं. आणि रोड फॉर ग्लोबल सुपरमसी. आणि ह्या आता आपण ज्याला म्हणतो की अमृत महोत्सव आपण सादर करतोय आणि अमृत महोत्सवामधलं साधारण अमृत काळातलं हे पहिलं बजेट आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 25 वर्षभरासाठीच्या ह्या गोष्टींवर फोकस केला जाणार आहे. तर आपल्याला प्रत्येक परीक्षेसाठी बघा राज्यसेवा असेल, UPSC असेल किंवा कंबाईंड असेल तर येणाऱ्या 25 वर्षभरामध्ये ह्या सेक्टरवर फोकस केला जाणार आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि स्कीमसुद्धा त्याच्याच अनुषंगाने डेव्हलप केल्या गेलेल्या आहेत. मग आता ही 7 प्रायोरिटीज कोणत्या आहेत ज्यांना आपण एक गाईड म्हणतो किंवा सप्तर्षी मॉडेल म्हणतो
तर ते आहे पहिलं इन्क्लुझिव्ह ग्रोथ आहे. सेकंड आहे रिचिंग ॲट द लास्ट माईल. इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय, सर्वसमावेशक असणार आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सगळं वुमेन्स असतील, ठीक आहे, त्याच्यानंतर SC STs असणार आहे, ज्याला आपण वंचित घटक असतील, आणि विशेष म्हणजे बघा जम्मू आणि काश्मीर आणि लडाखवर सुद्धा भर दिला जाणार आहे, ज्याला आपण म्हणतो की रिजनल डिस्पॅरिटी जर बघितलं गेलं तर ते लडाख आणि जम्मू आणि काश्मीरला पण थोडंसं वंचित असं वाटतं, त्यामुळे त्यांचाही समावेश विकासामध्ये करून घेतला जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रिचिंग ॲट द लास्ट माईल म्हणजे काय, शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणे, आलं लक्षात. म्हणजे ग्रामीण भागासाठी ॲस्पिरेशनल ब्लॉक सेंटर जे आहेत, प्रोग्राम्स आहे, तोही लॉन्च केलेला आहे, आलं लक्षात. याच्या आधी ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स प्रोग्राम्स होता, आता ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम्स डेव्हलप केला गेलेला आहे. त्याच्यानंतर दुष्काळ प्रवण क्षेत्र जे आहे त्यांच्या विकासासाठी पण काही फोकस केला जाणार आहे, आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी पण काही फोकस केला जाणार आहे. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंट यांच्यावर भर दिला जाणार आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये जर बघितलं गेलं तर साधारणपणे काही स्कीम्स वगैरे लॉन्च केले गेलेले आहेत, त्याही आपण यामध्ये चर्चा करूयात. त्याच्यानंतर अनलिझिंग द पोटेन्शियल म्हणजे विकासासाठी प्रेरणा देणं, आलं लक्षात. म्हणजे स्पेशली यांच्यामध्ये यूथ जे असतील, आलं लक्षात, त्यांच्यावर फोकस केलं जाणार आहे. त्याच्यानंतर ग्रीन ग्रोथ. आता ग्रीन ग्रोथमध्ये कोणत्या गोष्टी आणलेल्या आहेत, तर नेट कार्बन इमिशन जे आहे, नेट झिरो कार्बन इमिशन बाय 2070, 2070पर्यंत कार्बन उत्सर्जन हे कमी करणं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसी आणलेली आहे, म्हणजे जुन्या जे काही प्रदूषण कार्बन कंटेंट उत्सर्जन करणाऱ्या जे काही व्हेकल्स असतील त्यांनासुद्धा बंद करण्याचं एक धोरण आणलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर केमिकल फर्टिलायझरला एक अल्टरनेटिव्ह स्कीम्स आलेली आहे, ती आपण चर्चा करणार आहोत. त्याला PM प्रणाम म्हणजे काय, केमिकलयुक्त रासायनिकयुक्त जे काही फर्टिलायझर असेल त्यांना अल्टरनेटिव्ह काय आहे, आलं लक्षात, ज्याला आपण म्हणतो की सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीवर भर दिला जाणार आहे. त्याच्यानंतर युथ पॉवर असणार आहे, म्हणजे युवकांच्या विकासासाठी काय केलं जाणार आहे, जसं की स्किल डेव्हलपमेंट असेल, PM कौशल्य विकास योजना जी आहे ना, चौथा जे काही फेज आहे ती स्टार्ट होते. त्याच्यानंतर फायनान्शियल सेक्टरला काय प्रोत्साहन दिलं जाणार आहे. सो हे 7 प्रायोरिटीज असणार आहे, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचं आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, तर आपल्यासाठीचं बघा जे की नंबर्स आहेत ते लक्षात ठेवा. म्हणजे फिस्कल डिफिसिट कसं असेल, म्हणजे येणारा वर्ष आणि मागील वर्षामध्ये फिस्कल डिफिसिट कसा होता, त्याच्यानंतर गुंतवणूक कशी असेल, निर्गुंतवणूक ज्याला आपण होतो, खाजगीकरण, ठीक आहे. त्याच्यानंतर भांडवली खर्च कसं असेल, कॅपिटल एक्सपेंडिचर, टॅक्स रेव्हेन्यू सिस्टम्स कसं असणार आहे, कर्ज कशा पद्धतीने आणलं जाणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नॉमिनल GDP कसा असणार आहे. सो ह्या गोष्टींचे फॅक्ट्स आहे ना, ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचं बघा कोणत्या प्रायोरिटी सेक्टर आपण ज्याला म्हणतो की डेव्हलपमेंटसाठीचे कोणत्या स्कीम्स आहे ते आपण तर यावर चर्चा करूया. विमान वाहतूक जर बघितलं गेलं म्हणजे रिजनल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बघा, म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्रादेशिक हवाई संपर्क वाढवण्यासाठी, आलं लक्षात. तर बघा 50 अतिरिक्त विमानतळे उभे केले जाणार आहे, हेलिपॅड्स, ठीक आहे. त्याच्यानंतर वॉटर एरोड्रोन्स आणि प्रगत लँडिंग ग्राउंड्स यांना विकसित केलं जाणार आहे, ठीक आहे. डिजिटल सेवा वाढवण्यासाठी काय केलं जाणार आहे बघा, साधारणपणे 100 प्रयोगशाळा ज्या आहेत ना त्या स्थापन केल्या जाणार आहेत. आणि त्या कशासाठी असणार आहेत, जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस असणार आहेत त्यांच्यामध्ये 5G सेवा ज्या आहेत ना ते डेव्हलप करण्यासाठी आणि ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी, आलं लक्षात. त्यानंतरची पुढची स्कीम्स आहे शहर विकास आणि नागरी विकासासाठीची कोणती स्कीम्स आहे, तर शहरी विकासासाठी बघा म्युनिसिपल बॉन्ड्स यांना मान्यता दिली जाणार आहे, जेणेकरून स्थानिक जे काही संस्था आहेत ज्याला आपण म्हणतो महानगरपालिका वगैरे किंवा नगर परिषद वगैरे, आणि त्यांना काही कर्ज उपलब्ध करून घेता येईल, आलं लक्षात. तर त्यांच्यासाठी आणि त्यांना शहरीकरणावर सुद्धा भर देता येईल, आणि ते जे काय आहे ते शहरातलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप करू शकतात. त्याच्यानंतरचं जे काही गावामध्ये आणि शहरामध्ये जर बघितलं गेलं सेफ्टी टँक असतील, ठीक आहे, गटारी असतील, तर 100% टेक्नॉलॉजीद्वारे त्यांचं विल्हेवाट लावणे, ठीक आहे, म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर भांडवली खर्च जो आहे ना तो 33% वाढवून आता 10 कोटी लाख रुपये जे आहे ना तो वाढवला गेलेला आहे, आणि तो GDPच्या किती असेल 3.3% आहे. ही पण एक फॅक्ट लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की भांडवली खर्चामध्ये वाढ करण्यात आलेलं आहे, कॅपेक्स एक्सपेंडिचर आहे तो वाढवण्यात आलेला आहे तसं. त्याच्यानंतर राज्यांना बिनवाजी कर्ज जे ना अजून पुढील 50 वर्षासाठी ते चालू ठेवलं जाणार आहे, 1 वर्षासाठी चालू ठेवलं जाणार आहे, ठीक आहे. आणि ते जर बघितलं गेलं 50 वर्षांचे व्याजमुक्त कर्ज जे आहे 1 वर्ष पुढे कंटिन्यू चालू ठेवलं जाणार आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी उभी केली जाणार आहे, आणि हे लक्षात ठेवा नॅशनल डिजिटल लायब्ररी कोणासाठी असेल, राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी जी असेल ती लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी स्पेशली असणार आहे, ओके. त्याच्यानंतर राज्यांना त्यांच्या पंचायती आणि वार्ड स्तरावर भौतिक ग्रंथालय स्थापन करण्याची परवानगी दिली जाणार आहे, राज्यांना प्रोत्साहन केलं जाणार आहे. त्यानंतर पायाभूत सुविधांचा पण विकास केला जाणार आहे, आलं लक्षात. तर ते इम्पॉर्टंट आहे. नॅशनल डिजिटल लायब्ररी जी आहे ना ते लक्षात ठेवा, स्पेशली युवकांसाठी आणि अडल्ट जे आहे ना त्यांच्यासाठी असणार आहे.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना जी ना ती 4थी फेज स्टार्ट करते आहे, आलं लक्षात. तर 4th फेज जे आहे ना ते लक्षात ठेवा. आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनांमध्ये काय असणार आहे, तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय संधीसाठी स्किल डेव्हलपमेंट करणं आणि जवळजवळ 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर जे ना इस्टॅब्लिश केले जाणार आहे. 30 आलं लक्षात, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पर्यटन विकासासाठी काय केलं जाणार आहे. मग पर्यटन विकासासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट एक लक्षात ठेवा, युनिटी मॉल लक्षात ठेवा, युनिटी मॉल. ओके, तर युनिटी मॉल इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट असणार आहे, आपल्याला परीक्षेमध्ये साठी विचारलं जाऊ शकतं. आता युनिटी मॉल का असणार आहे, तर साधारणपणे राज्यातील जे काही लोकप्रिय पर्यटन स्थळ असेल, आलं लक्षात, राज्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असेल तिथं युनिटी मॉल इस्टॅब्लिश करणं. आणि ह्या युनिटी मॉलमध्ये काय केलं जाणार आहे, तर एक जिल्हा एक उत्पादन किंवा GI उत्पादने, ज्याला आपण म्हणतो जॉग्राफिकली इंडिकेशन जे आहे, किंवा हस्तकला, तर इथले जे काही उत्पादन आहे ना ते मॉलमध्ये विकायला ठेवणे, म्हणजे जेणेकरून काय आहे, परदेशातील जे काही लोक येतील तर हे विकत घेतील, त्याच्यामुळे प्रोत्साहन दिलं जाणार आहे हस्तकला, ठीक आहे, GI उत्पादने असतील किंवा एक जिल्हा एक उत्पादन जे प्रोडक्ट आहे ना त्यांना दिले जाणार आहे. आणि पर्यटन विकासासाठी काय आहे, अजून राज्यांचा सहभाग करून घेतला जाणार आहे, सहकारी कार्यक्रमांचे एकत्रीकरण केलं जाणार आहे, सार्वजनिक भागीदारी आहे ना, खाजगी भागीदारी ती पण करून घेतली जाणार आहे तसं. ओके, त्याच्यानंतर 50 पर्यटन जे काही स्थळांची निवड जी आहे ना ती केली गेलेली आहे आणि त्यावर भर दिला जाणार आहे तसं. ओके, त्याच्यानंतर आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान, ही पण एक स्कीम लक्षात ठेवा. पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान. ओके, ही स्कीम फार इम्पॉर्टंट आहे, त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान कशासाठी असणार आहे, जे काही पारंपरिक कारागीर आणि कारागीर यांच्यासाठी सहाय्य करणं, आलं लक्षात. आणि स्पेसिफिकली कशासाठी, MSME, ठीक आहे, MSME जे आहे, स्मॉल अँड मिडियम स्केल इंडस्ट्री जे आहेत त्यांच्यासाठी जे काही पारंपरिक कारागीर, आलं लक्षात, आणि जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीचा. त्याच्यामुळे काय होणार आहे, उत्पादनाची गुणवत्ता वाढवली जाणार आहे आणि त्यांचं स्टँडर्ड जे आहे ते डेव्हलप केलं जाणार आहे. त्याच्यानंतर मोफत अन्न योजना जी आहे ना ती 2024 पर्यंत कंटिन्यू राहील तसं. ओके, म्हणजे 1 जानेवारी 2023 पासून जी काय पंतप्रधानांनी गरीब कल्याण योजना जी आहे, आलं लक्षात, गरीब कल्याण योजना, त्याच्यामध्ये सर्व जे काही प्राधान्य कुटुंबांना मोफत अन्नधान्य जे आहे ना ते पुरवण्याची योजना असेल. ओके, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचं आता कर बघा, पहिला पाठ आपण बघितला होता स्कीम्स वगैरे, कृषी क्षेत्राचं एक राहिलेलं आहे. कृषी क्षेत्रामध्ये एक स्कीम आलेली आहे ती एक लक्षात ठेवा, PM प्रणाम. PM प्रणाम, आलं लक्षात. आता ही PM प्रणाम स्कीम कशासाठी असणार आहे, तर त्याच्यामध्ये जे काय केमिकल फर्टिलायझर असेल ना, केमिकल फर्टिलायझर, ठीक आहे, तर यांना अल्टरनेटिव्ह काय असणार आहे, ज्याला आपण म्हणतो की नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिलं जाणार आहे त्यामध्ये. ओके, आणि सेकंड पॉईंट बघा, आता इन्कम टॅक्समध्ये काही बदल केले गेलेले आहेत का, तर इन्कम टॅक्समध्ये बघा तर थोडंसं फक्त एक स्ट्रक्चरल चेंज केलं गेलेलं आहे. ते काय आहे, तर त्यामध्ये जुना कर प्रणाली जी आहे ना त्याच्यामध्ये कुठलीही प्रकारची बदल नाही आहे, फक्त बदल एकच केला गेलेला आहे, ज्यांचं या नवीन कर प्रणालीमध्ये बघितलं गेलं तर डिफॉल्ट कर प्रणाली आहे, आलं लक्षात, डिफॉल्ट टॅक्स सिस्टम आहे. याच्यामध्ये काय असणार आहे, ज्यांचं 7 लाखांपर्यंत असेल ना त्यांना, म्हणजे याला आपण म्हणतो की रिबीट, आलं लक्षात, रिबीट आहे, म्हणजे 7 लाखापर्यंत कुठल्या प्रकारचं नाही आहे, पण 7 लाखाच्या पुढे ज्यांचं उत्पन्न जाईल, तर 7 लाखाच्या पुढे 3 लाख, तर त्यांना 5% असेल. नंतर असं रिबीट जे आहे ना, स्लॅब जो आहे तो स्लॅब वाढत जाईल तसं, ठीक आहे. तर मिनिमम रिबीट जो लिमिटेशन्स आहे ना ते 7 लाख लक्षात ठेवा, त्याच्या पुढे 3 लाखापर्यंत 5%, आलं लक्षात. त्याच्यापर्यंत पुढे जसं जसं वाढेल ना तसं ते एक आहे. पूर्वी जे रिबीट होतं ना ते फक्त 5 लाख होतं, ठीक आहे. म्हणजे नवीन कर प्रणालीमध्ये जर बघितलं गेलं ना इन्कम टॅक्स मर्यादा ही 5 लाखांवरून 7 लाख केली गेलेली आहे, ते एक लक्षात ठेवा. ओके, तो मिनिमम स्लॅब असेल तसं. ओके, आणि नवीन कर प्रणालीमध्ये सर्वोच्च अधिभार जो दर होता ना, पहिले जो 37% होता तो आता 25 पर्यंत करण्यात आलेला आहे. तो अधिभार म्हणजे कोणता आहे, सरचार्ज, आलं लक्षात. तो खूप होता आधी 37% आणि आता तो 25% करण्यात आलेला आहे, ते एक लक्षात ठेवा. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4 सुरू केलेलं हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर शिक्षणासाठी काय आणले गेलेलं आहे बघा, एज्युकेशन सेक्टरमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी, एज्युकेशन सेक्टरमध्ये बघितलं गेलं ना तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे सेंटर्स आहे ना ते उभे केले जाणार आहे. आता किती असणार आहे, तर साधारणपणे 3 असणार आहे, ठीक आहे. सेंटर फॉर एक्सलन्स, सेंटर फॉर
AI एक्सेलन्स, ठीक आहे, सेंटर फॉर AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विकासासाठी, ते एक लक्षात ठेवा. त्याला आपण म्हणतो की जे संरक्षण शैक्षणिक संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी, लक्षात ठेवा, कृत्रिम म्हणजे कोणतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग आता आपलं जे धोरण आहे ना ते मेक इन AI, लक्षात ठेवा, मेक इन इंडिया होतं ना आधी, तर मेक इन AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ना त्यांचं डेव्हलपमेंट करणं. आणि त्याच्यानंतरचं एज्युकेशन सेक्टरमध्ये काय, 157 नर्सिंग कॉलेजेस जे आहेत ना ते उभे केले जाणार आहेत. पुढील 3 वर्षभरामध्ये जे काय एकलव्य स्कूल आहेत ना, एकलव्य स्कूल पण उभे केले जाणार आहेत. आलं लक्षात. तर ते निवासी शाळा असतात ST कॅटेगरी वगैरे त्यांच्यासाठी. शेतीसाठी काय केलं जाणार आहे बघा, ॲग्रिकल्चर एक्सेलन्सी फंड उभा केला जाणार आहे, ते एक लक्षात ठेवा. ॲग्रिकल्चर एक्सेलन्सी फंड तो कशासाठी असणार आहे, एक्सेलन्सी फंड जे काही कृषी स्टार्टअप असतील ना, नवीन कृषी स्टार्टअप त्यांच्यासाठी असणार आहे, लक्षात ठेवा. ॲग्रिकल्चर एक्सेलन्स फंड ॲग्रिकल्चर स्टार्टअपसाठी असणार आहे. आणि कृषी क्षेत्रासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभ्या केल्या जाणार आहेत, तो पण एक पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. आणि पुढील 3 वर्षभरामध्ये शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे, ज्याला आपण म्हटलं होतं ना की ग्रीन इकॉनॉमी, ठीक आहे, ग्रीन ग्रोथ, ते लक्षात ठेवा. म्हणजे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो की केमिकलयुक्त जे काही रासायनिक खतं वगैरे जे ना ते वापरले जाणार नाही. त्याच्यानंतर भारतीय बाजरी संशोधन आहे, इथं मिलेट्स लक्षात ठेवा, ठीक आहे. मिलेट संशोधन केंद्र जे ना ते उभं केलं जाणार आहे, ते एक पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर क्लीन एनर्जी बघा, नेक्स्ट जो फोकस केला जाणार आहे क्लीन एनर्जी, त्याला आपण म्हणतो की त्याच्यासाठी का आणलं गेलेलं आहे, तर ग्रीन क्रेडिट प्रोग्राम जो आहे ना तो आणला गेलेला आहे, ग्रीन क्रेडिट प्रोग्राम. आणि ह्या ग्रीन क्रेडिट प्रोग्राममध्ये काय केलं गेलेलं आहे, तर साधारणपणे पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अंतर्गत आणलं गेलेलं आहे. ओके, पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अंतर्गत आणलं गेलेलं आहे. दुसरी गोष्ट काय आहे, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन. आलं लक्षात. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की कार्बनची तीव्रता कमी करण्यासाठी, कार्बनचा घट करण्यासाठी नॅशनल हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजन, ग्रीन हायड्रोजन जे आहे, ही एक नवीन कॉन्सेप्ट तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचली असेल, ग्रीन हायड्रोजन. ओके. आणि जीवाश्म इंधनाचं जे काय आयात आहे ते कमी करणं, त्याच्यावर अवलंबित्व कमी करणं आणि देशामध्येच आपल्याला हायड्रोजनयुक्त ऊर्जा निर्माण करणं, हा एक त्याचा कल आहे तसा. ओके. सो हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचं बघा, आता नवीन कर प्रणालीमध्ये नवीन जे स्लॅब आहे ना ते कसे असणार आहेत. मग या स्लॅबमध्ये जर बघितलं गेलं, आपण बघितलं होतं की लिमिटेड रिबीट म्हणजे किती होतं, तर 7 लाख होतं. म्हणजे 7 लाखच्या पुढे 3 लाख जर असेल ना तर 0 असेल. आलं लक्षात. 3 ते 6 किती आहे, 5% आहे. ठीक आहे. 6 ते 9 लाख किती आहे, 10%. 9 ते 12 किती आहे, 15%. 12 ते 15 लाख किती आहे, 20%. 15 लाखापेक्षा अधिक असेल तर 30% लक्षात ठेवा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 9 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न जर असेल तर त्यांना साधारणपणे त्या व्यक्तीला उत्पन्नावर 45,000 रुपये कर भरावा लागणार आहे. आणि 15 लाख रुपयाच्या वरती जर उत्पन्न असेल तर नवीन कर रचनेनुसार त्याला 1.87 लाखावरून 1.5 लाख रुपये इतकं कर जो ना तो भरावा लागणार आहे. सो हे नवीन जी सिस्टम आहे ना, नवीन रचनेमध्ये ते काही बदल जो झालेला आहे तो लक्षात ठेवा. मिनिमम स्लॅब जो आहे ना तो 7 लाख लक्षात ठेवा. आणि त्याच्यापुढे 3 लाखापर्यंतचं 0 असेल लक्षात ठेवा. आणि 3 ते 6 लाख असेल ना तो 5% असेल. सो ही स्लॅब रचना जी ना ती लक्षात ठेवा. आणि पुढे जो बदल केला गेला ना 15 लाखवरील जे उत्पन्न असेल तर त्यांना 1.5 लाख असेल आता नवीन कर रचनेमध्ये. ओके. त्यानंतर अप्रत्यक्ष करामध्ये काही बदल केले गेलेले आहेत का. ऑफकोर्स सिगारेटवर 16% जो आहे ना कर वाढवला गेलेला आहे. आलं लक्षात. सिगारेटवर 16% कर वाढवण्यात आलेला आहे. 2024 पर्यंत उत्पादन सुरू करणाऱ्या, लक्षात घ्या, 2024 पर्यंत जे नवीन सहकारी संस्था असतील ना तर त्यांना 15% आहे. सहकारी समृद्धी ही जी काही शासनाची घोषणा आहे ना, विशेष करून त्याच्यावर तो भर असेल. सहकारी समृद्धी म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टरसाठी एक नवीन मिनिस्ट्री पण इस्टॅब्लिशमेंट करण्यात आलेली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये पण तो कर आहे ना तो कमी करण्यात आलेला आहे, ते एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतरचं जे सीमाशुल्क आहे ना काही वस्तूंवर, जसं की क्रूड ऑइल असेल, ग्लिसरीन असेल, त्यांच्यावरचं पण तो 2.5% कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर सोने आणि प्लॅटिनम जे आहेत यांच्यावरचं जे काही आयात कर जो आहे ना तो शुल्क जो आहे ना तो सुद्धा वाढवण्याचा प्रस्ताव आहे. TV पॅनल एक लक्षात ठेवा. TV पॅनल जे आहेत, ठीक आहे, त्यांच्या स्क्रीनवरील जे काही सीमाशुल्क जो आहे, कस्टम आपण त्याला म्हणतो, तो 2.5% कमी करण्यात आलेला आहे. तो ती एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढील वर्षभरामध्ये आर्थिक स्थिती कशी असेल, आर्थिक स्थिती कशी असेल, इकॉनॉमिकल कंडिशन जर बघितली गेली, साधारणपणे किती वित्तीय तूट आहे, काय आहे ते जर बघितलं गेलं तर त्यामध्ये शासनाने जे काही टार्गेट केलेलं आहे ते बघा.
तर 2025 आणि 26पर्यंत आपल्याकडे वित्तीय तूट आहे, GDPच्या 4.5%च्या खाली आणण्याचा प्रयत्न असेल. दुसरी गोष्ट, फायनान्शियल इयर 2023साठी जर बघितलं गेलं, अंदाजित वित्तीय तुटीचं लक्ष हे 6.4% आहे, 6.4%. आणि 2024च्या राष्ट्रीय आर्थिक वर्षभरामध्ये ते 5.9% आहे. इथपर्यंत कमी करणं, म्हणजे 6.4वरनं ते इतकं कमी करणं. आणि 2025 आणि 26मध्ये ते वित्तीय तूट जे आहे, म्हणजे सलग लक्षात ठेवा, 2024, 2025 आणि 2026 आलं लक्षात, कमी कमी करत जाणे. ओके. त्याच्यानंतर फायनान्शियल इयर 2024मध्ये एकूण बाजारातील कर्ज जर बघितलं गेलं तर हे 15.43 लाख कोटींवर आणण्याचा प्रयत्न तो असेल तसं. ओके. तर ते एक फॅक्ट्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचं बचत योजना आणली गेलेली आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना असेल. ठीक आहे. आणि ती बचत योजना कशी असेल बघा, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, आणि या योजनेची कमाल ठेव मर्यादा ही 15 लाखांवरून 30 लाखांपर्यंत करण्यात आलेली आहे. ठीक आहे, 30 लाखांपर्यंत करण्यात आलेली आहे, ती एक लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, मासिक उत्पन्न योजना मर्यादा दुप्पट करून आणि ती 9 लाख रुपये. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि संयुक्त खाता जर असेल तर 15 लाख रुपये आहे मासिक उत्पन्न. आणि महिला बचत सन्मानपत्र हे एक लक्षात ठेवा, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र. ठीक आहे, महिला सन्मान बचत सेव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे एका वेळेची नवीन बचत योजना जर बघितली गेली तर ही साधारणपणे 2025पर्यंत 2 वर्षांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ओके. तर 2 वर्षांसाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर आपण हे बघितलं की साधारणपणे ह्या स्कीम्स आहे ना, ह्या नवीन बजेटमध्ये लॉन्च केलं गेलेलं आहे. ओके. येणाऱ्या काही याच्यामध्ये आपल्याला नवीन काही न्यूजपेपरमध्ये अपडेट्स असतीलच, आणि जे काही ब्रॉडली ज्या स्कीमचे काही विश्लेषण केलं असेल तेही आपण यामध्ये अपडेट ठेवूयात. ओके. थँक्यू सो मच.